तर नमस्कार मंडळी. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला तळेगाव मधील गणपती. तर आमच्या गावामध्ये 2 ठिकाणी गणपती बसलेले आहेत, मारुती मंदिर आणि महादेव मंदिरामध्ये. तर बघूया मग आमच्या गावचा गणपती कसा असतोय का नाही तुम्हाला दाखवतो. तर आपलं घर पण जवळच आहे, इथं आपलं घर आहे इकडं मध्ये आणि आपल्या घरापासून जवळच मंदिर आहे. इथे गणपती बसतो. मारुती मंदिर आहे आपलं जस्ट असं घरातून बाहेर आलेलं आपल्या मंदिराजवळच आपलं घर आहे. तर बघा महाप्रसादाची पण सोय झालेली आहे. रोज एक जण आरतीचं नियोजन केलेलं असतं, त्याकडून हे आमचं गाव वगैरे आहे. तर मारुती मंदिरामध्ये आपल्या इथं गणपती बसवला जातो. तिकडे मारुती मंदिर आहे. हा आमच्या गावचा गणपती. सध्याला तर लॉक असते मध्ये. तर थोड्याच वेळात आरतीची सुरुवात होणार. मग सगळी पब्लिक वगैरे येईल तुम्हाला. आता थोड्या 5 मिनिटांमध्ये आरती होईल. तर पब्लिक सगळी यायला सुरुवात होते थोड्या वेळानंतर. आता मंडळी सर्व येत आहेत. स्पीकरवरती सगळं सांगितलं पण आरतीचा टाइम झालेला आहे, लवकर लवकर या. आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये आता बघा गर्दीच गर्दी. मंडळी यायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात आता आरती सुरुवात होईल. थोडी जमा होते आता बघा. खिचडी एकदम छान झालेला आहे. हा, खिचडी प्रसाद महाप्रसाद एकदम नंबर 1 झालेला आहे. सर्वांनी लाभ घेण्यासाठी मंदिराकडे यावे. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात जास्त मान गणपती बाप्पांना दिला जातो. सर्व देवांच्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो. प्रत्येक गावामध्ये, गावातील मंदिरांमध्ये, घरोघरामध्ये गणपती बाप्पांचं आज स्वागत केलेलं असते. तर मग काही ठिकाणी 5 दिवसाचा किंवा काही ठिकाणी 9 दिवस, काही ठिकाणी 11 दिवस असं गणपती बसवलेलं जातो. गणपती बाप्पा का बसवतात याचं कुणाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. जर मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगतो. गणपती बाप्पा जेव्हा बसले म्हणजे ज्या दिवशी बसतात त्या दिवशी गणपती बाप्पाचा हॅपी बर्थडे असतो असं मी पण ऐकून आहे. म्हणजे मला वाटलं की सांगा म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षामध्ये गणेश चतुर्थी जी असते त्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. गावोगावामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांचं आगमन केलं जातं घराघरांमध्ये, मंदिरांमध्ये. आणि जेव्हा त्यामागे एक कहाणी पण सांगत होते की महाभारत लिहिलेले होते गणपती बाप्पाने. मग ते काहीतरी मोठी स्टोरी आहे. मग ते तेवढं काही मला पण याद नाही. तर अशा थोडक्यामध्ये शॉर्ट म्हणजे मला जसं समजलं तसं मी सांगा म्हणलं. तर बघा मग काय तुम्हाला इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर एक बार यूट्यूब करून बघा, तिथे पण भेटून जाईल. प्रसादाचा वाटप चालू झालेला आहे. सज्जन भाई आमचे प्लेट वगैरे देत आहेत. लहान थोर मंडळी सर्व जेवण करून घेत आहेत. आमच्या गावातील महादेव मंदिर आहे. युवा तरुण मंडळींनी इथं गणपती बसवलेले आहे. लहान लहान मुलं, नवीन सुरुवात, नवीन युगाची. तर दाखवतो तुम्हाला गणपती वगैरे कसा आहे बघा. महादेव मंदिर आहे मध्ये.
गणपतीचं बघा छोट्या मुलांनी अशा डेकोरेशन वगैरे केलेले आहेत. राम राम. पियुष भाई आपले महाप्रसाद वाटप करतायत. सर्व मंडळी बसून घेतलेले आहे. तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपल्या गावाचा गणपती कसा दिसला सांगा. कमेंटमध्ये काही गोष्टी तुम्हाला पाहिजे, काही गोष्टी तुम्हाला पण माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवायचा. चॅनलला आपल्या लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. नवी सुरुवात आहे, काहीतरी सांभाळून घेत जावा. ओके, भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डन.